कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे आहेत माझे धाकटे दीर म्हणजेच छोटे फौजी घरातले आणि आमचं चाललेलं इथं पुरणपोळीचा स्वयंपाक. आता तो आम्ही रात्रीचा करत होतो कारण की नैवेद्यासाठी पुरणपोळ्या पाहिजे होत्यात. तर ते चालू होतं कारण की स्वयंची ना दुसऱ्या दिवशी उठून ना शांती घालायची होती. मग त्याच्यासाठीचा आटापिटा सगळा चाललेला होता. मग गुरुजी आलेले होते. मग त्यांनी सगळी पूजा वगैरे मांडली आणि पूजा वगैरे चालू त्यांची होती तोपर्यंत आम्ही आतलं सगळं आवरत होतो आणि त्यांच्या हाताखाली ज्या काही वस्तू पाहिजे होत्या ते त्यांच्या हाताखाली आम्ही देत होतो. म्हणजे ते दोघंजण होमाला बसले, शांती घालायची होती स्वयंची, तर त्याला बसलेले होते. तर स्वयं काय शांत बसतोय असं तुम्हाला वाटत आहे का? कारण की तो शांत बसत नाही म्हणून तरच त्याच्यासाठी शांती होती. पण तो पुन्हा थोडा वेळ बसला आणि नंतर थोड्या वेळानंतर त्याला उठवलं. लक्ष्मी मेधा श्रद्धा क्रियावते मृत्युंजयाय रुद्राय धीमहि शम्भवे अमृतेयाय द्रवाय महादेवाय ते नमः. माता 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 पिता महिते वसंतैव प्रजाः माता माता च प्रमाता भूतादयः एते भवतुर्वृता प्रयच्छन्ति च मङ्गलम् यथा च निर्वाणवनं अनेन दीपार्थेन नान्ति भूयता श्रीयता मूर्ति. आणि हातावर बाकीचं काय असेल ते करून घेत होते. त्यांचं जे 8 वाजायचं होतं ना तर ते त्यांचं चाललेलं होतं. नंतर मग त्यांनी होमाची तयारी करून घेतलेली होती आणि नंतर ती जी पूजा वगैरे करून घेतलेली होती ना तर तिच्या साईडला ना रांगोळी काढायला सांगितलेली होती. मग मी ना तिथे रांगोळी काढत होती. आता तर त्यांना असं पाहिजे होतं की त्यांना चांगली अशी रांगोळी पाहिजे होती. मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं मग आता म्हणलं चांगलीही दिसावी आणि झटपट व्हावी अशीच म्हणलं काढून घ्यावी. लई पण म्हणलं जास्त काही करता येणार नाही कारण की नाही जागा थोडीशी अपुरी होती, त्यामुळे की नाही व्यवस्थित तेवढे काढून घेतले. म्हणजे बॉर्डर रांगोळी जशी असते ना त्या टाईपमध्ये काढून घेतली. आता पाठीमागं होमाची तयारी चालू झालेली होती. आत्ती रांगोळीवरती हळदी कुंकू वाहत होती आणि नंतर मग असंच आमचं चाललेलं होतं. नंतर होमाची तयारी झालेली होती, होम चालू झालेला होता. आता स्वयं ना पहिल्या पूजेला बसलेला होता. म्हणजे संकल्प जोपर्यंत असणं तोपर्यंतच बाळ बसलं तरी चालतं कारण की लहान मुलं तर काय एवढ्या हुशारपर्यंत थांबू शकत नाहीत. म्हणून ना गुरुजी म्हणले की नंतर तो गेला तरी चालेल. आणि नंतर मग तो बाहेर होता, झोपवलेला होता त्याला. आणि फायनली स्वयंची शांती झालेली होती. आणि संध्याकाळच्या वेळेस की नाही आता माझं तर कसं होते सांगू काय, एक काम करायला गेलं की त्यात दुसरं काम काहीतरी निघत असते. म्हणजे मी ना संध्याकाळच्या वेळेस एक 4:30-5च्या दरम्यान ना कृष्णाची जी कपडे पडलेली असतात ना पाठीमागून तर ती धुवायला आलेली होती. आता ती धुवायला येताना की नाही साईडला इतका माकडांनी दंगा केलेला होता की बापरे बोलायचं कामच नाही. मग ते माकडांनी आता मग ते पावटा खाल्ला काय नाही खाल्ला काय असं ते नको नको
डोकं ते विचार डोक्यात येतं, म्हणले जाऊ दे आता जेवढं चांगलं चांगलं दिसतंय ना म्हणलं तेवढं तोडून तरी घ्यावं. कारण की आता पावटा तुम्ही बघू शकता इथं किती गच्च असा भरलेला होता आणि हे पावटं मला घावतच नव्हते. म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश काय की जो वेल आहे की नाही, वेलच्या खाली खाली इतकं पावटा तो गच्च असा भरलेला आहे की नाही, की तो वरून जर बघितलं ना तर तो दिसतच नाही. आणि जसं असं हलवून वेल वगैरे बघितलं ना मग तो पावटा दिसतो. आणि तो इतका सगळा पावटा त्याच्यात मी भरलेला होता, तोडून भरलेला होता. तर संध्याकाळी त्याचीच आमटी आम्ही करणार होतो. म्हणजे ना आत्तीनं पण ह्याच्या अगोदर तोडलेलं होतं, पण इतकं तिनं तोडलेलं नव्हतं. मी ते वांग्याच्या आमटीमध्ये टाकलेलं होतं. आता ह्याचं काय होतं की जी साल असते की नाही वरची, फुलपाट म्हणतात त्याला, तर ती काही काढलीच नव्हती. कारण की नाही पावटाचा इतका कवळा होता ना आणि तो वास तर इतका त्याचा खमंग असा सुटत होता चणूला पावट्याचा की बोलूच नका. म्हणजे इतका त्याचा वास छान येत होता. मग मी तर का नाही संध्याकाळच्या वेळेस सगळं असं मी तोडून घ्यायला लागले आणि नंतर मग माझी काय असेल ती बाकीची कामं करून घेते. कारण की नाही इतका माकडा करून सोडलं इथं साईडला भरपूर आहे. आणि उड्या इकडं तिकडं मारायला असतं तर काय मग मैदानच मैदान आहे. मग त्यामुळे ठीक आहे चला जाऊ दे, जेवढं आपल्याला घावल तेवढं घावल. बाकी ज्याच्या मुखात जे गोष्ट जायची ती जाणारच आहे. आपल्याला त्यांना खाऊन जे आपल्याला उरल ते आपलं म्हणायचं. अगोदर त्यांना खाऊन घेऊ दे आणि मग आपण खाऊ म्हणलं. मग अगोदर त्यांना खाऊन दिलं आणि मग आम्ही तोडायला चालू केला. आता संध्याकाळच्या वेळेस की नाही, आता कृष्णाला 6वा महिना लागून आता 15 दिवसाच्या वर दिवस गेलेत. आणि फौजी साहेब काय करतात संध्याकाळच्या वेळेस ना त्याचं आवरून घेऊन त्याला, म्हणजे आमच्या गायाच्या पुढचं एक दुकान आहे की नाही, तर त्याच्या साईडला त्याला घेऊन बसतात. म्हणजे ना त्याला असं गाड्या वगैरे वाहनं वगैरे बघायला खूप जास्त आवडतात. म्हणजे इतका मन लावून टक लावून त्याच्याकडे बघत बसतो ना की बासच. कृष्णा झाला की स्वयं आणि स्वयं झाला की कृष्णा. म्हणजे घरात का नाही एकाला बाहेर सोडला की दुसरा घरात तयारच आहे. म्हणजे आता अश्विनी इथं स्वयंपाक करायला लागलेली तर त्याला का नाही त्या पिठामध्येच त्याला खेळायचं होतं. मग त्याला शांती घेतली असं दाखव तरी मी शांत आहे म्हणून. शांतीसारखं शांत तर राहा. ए टोपी कोणाची, ही टोपी कोणाची, टोपी 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 कोणाची. 1 2 3 गो. कसं करायचं. नाही नको, नाही नाही तसं नाही म्हणायचं, हट नाही म्हणायचं, हट नाही म्हणायचं. गुड बॉय आहेस का नाही रे तू. गुड बॉय. स्वयंची शांती घातलेली खूप दिवसापासून आमचं शांती घालायची घरात चाललेलं होतं. तर फायनली आज त्याची शांती घातलेली होती. त्यासाठी त्याचं पप्पा आणि त्याची मम्मी पाहिजे होती. मम्मी तर काय होती पण पप्पा त्याचे पाहिजे होते मेन म्हणजे. आणि मग अशी त्याची आज शांती झालेली आहे. आणि चालली तर आज आमचं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करायचं चालू आहे. तर जो गार्डनमधला जो पावटा तोडलेला होता नाही तर तो एवढाच निघलाय. आणि मग ते आता कवळ असल्यामुळे ते साल फुलपाट चिंपलं काय चिंपलं चिंपलं ह्याला चिंपलं म्हणतात. म्हणजे ते वरच्याला काय म्हणते ते ही पावट्याच्या वरचं ते चिंपलं आणि जो असते तो पावटा आणि चिंपलं म्हणजे जे कवळे आहेत ना ते काढून घेतलेले नाहीत, ते चिंपल्या सकटच घेतलेला आहे. आणि जो चांगला पावटा आहे की नाही तर तो घेतलेला आहे काढून. आणि मग आता तो तेवढा पुरणार नाही सगळ्यांना म्हणून हा विकतचा थोडासा आणलेला आहे. आता आमच्या रानात सुद्धा पावटा आहे पण तो काही काढलेला नव्हता. मामाला थोडंसं काम होतं त्यामुळे तो काही काढलेला नाही. मग आता रानात कधी जाणार एवढं संध्याकाळचं म्हणून आता तो विकतचा आणलेला आहे. तर असं आमचं संध्याकाळचं नियोजन चालू आहे. अश्विनीचा स्वयंपाक चालू आहे तर मी आमटी करत आहे मस्तपैकी. आणि संध्याकाळी मस्त असं चणूला पावटा बेत आहे. आणि इकडं आमचं स्वयं बघा शांती घातल्या पण शांतीसारखं काय असं हे जी लक्षणं दिसना झाली ती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.